SSC CHSL आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला किती छान प्रश्न आहे बघा, तो पण सिलेंडरवर. एका सिलेंडरची त्रिज्या 20% वाढवली आणि उंची 30% कमी केली. सिलेंडरची त्रिज्या 20% वाढवली म्हणजे रेडियस आणि हाईट 30% कमी केली तर त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ कर्व्ड सरफेस एरिया किती टक्क्यांनी कमी होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट वाढते एक गोष्ट कमी होते, याला सक्सेसिव्ह पर्सेंटेज किंवा सक्सेसिव्ह डिस्काउंटचा फॉर्म्युला लागू होतो. तर तो फॉर्म्युला काय आहे की जो बदल होणार आहे, जो चेंज होणार आहे तो किती होणार, तर x + y + xy भागिले 100. आता याच्यामधला x काय आहे, x आहे 20% वाढवली आधी म्हणजे x येणार 20 आणि y काय येणार बरं, 30% कमी केली म्हणजे y येणार -30. आता हेच मला इथे अप्लाय करायचं आहे बघा. x म्हणजे 20 आहे, आता y म्हणजे -30 आहे, इथे -30 घेणार अधिक 20 गुणिले -30, इथे 20 गुणिले -30 येणार आणि नंतर भागिले 100. मला सांगा 20 - 30 किती येणार, -10. नंतर 0 0 0 0 कॅन्सल, 3 दुने 6 पण इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून -6. याचं उत्तर येतं -16. वजा उत्तर का आलं, कारण 16% घटणार आहे म्हणून वजा उत्तर आलं. तर 16% आपल्या ऑप्शनमध्ये आहे का बघा, ऑप्शन क्रमांक 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सिलेंडर कसा असतो लक्षात ठेवा आणि जी टक्केवारी कमी होतीये या सूत्रानुसार ते लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.